हाय एव्हरीवन, कशा आहात मुलांनो तुम्ही? परुळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे फायनली फर्स्ट इयर बीकॉम फर्स्ट सेमचं. कोणतं? बीकॉम फर्स्ट सेम फायनान्शियल अकाउंट जनरल एंट्रीज. आपल्या काय चालू आहे मित्रांनो? जनरल एंट्रीज. आज आपल्याला संपूर्ण ह्या नवीन एंट्र्या आहेत. बघा आता याच्यामध्ये संपूर्ण नवीन एंट्र्या दिलेल्या आहेत. मी तुम्हाला डिस्काउंटच्या एंट्र्या आहेत. कोणत्या एंट्र्या द्या? फक्त डिस्काउंटच्या. परंतु या डिस्काउंटच्या एंट्र्या आहेत, परंतु कशा ओळखायच्या? आता बघा डिस्काउंटच्या यामध्ये दिलेला आहे, पण ह्या एंट्री ज्या असतात ह्या एक ना एक एंट्री तुम्हाला येऊ शकते. जिथं तुम्हाला 6 मार्कासाठी गणित असेल त्या जागी तुम्हाला येऊ शकते किंवा एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा येऊ शकतात. तर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर आता ह्या ज्या एंट्र्या दिलेल्या आहेत ह्या सुद्धा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण कशा सोडवायच्या हे आपण बघू. तर सगळ्यात पहिले हेडिंग लिहून घेऊ आपण. काही दिलेलं तर नाही आहे त्यांनी, म्हणून मग नल आहे की नाही. एंट्री लिहा किंवा एंट्रीज लिहा. इन द बुक्स ऑफ ए ट्रेडर्स आहे की नाही. बघा ए ट्रेडर दिलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला आखणी करायची आहे मित्रांनो. आखणी करून घ्यायची. आखणी करताना डेटचा कॉलम, त्यानंतर डेटच्या नंतर अमाऊंट आणि अमाऊंटचा कॉलम. अमाऊंट आणि अमाऊंटचा कॉलम दाखवायचा मित्रांनो. आणि तुम्हाला यल आणि एफ, यल आणि एफ म्हणजे लेजर फ्लोअर म्हणतात त्याला. डेट पर्टिक्युलर अमाऊंट आणि हे अमाऊंट. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ज्यावेळी कॅश रिसिव्ड होते तर आपण काय म्हणतो? येणारी कॅश म्हणजे कमसील असेल तर डेबिट, कमसील असेल तर डेबिट, कमसील असेल तर डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. आता इथं दिलेलं आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम नारायण, म्हणजे या व्यक्तीने माल परचेस केला होता. कॅश रिसिव्ड म्हणजे आपण ज्या वेळी माल सेल करू त्याच वेळेस आपल्याकडे कॅश येणार ना. कधी कॅश येणार? ज्यावेळी आपण कोणाला माल सेल केला. एखादा मोबाईल सेल केला असेल, आपली शॉप आहे, मोबाईलची शॉप आहे, पंख्याची शॉप आहे, इलेक्ट्रिकची शॉप आहे, कपड्याची शॉप, तुम्ही कोणताही जी गुड्स असेल तुमची गुड्स तुम्ही सेल केलेली असेल तेव्हा तुम्हाला काय मिळते? तेव्हा कॅश मिळते. मग आता संपूर्ण एकाच टाईमला होतो का? नाही. तर ते उधारीचे जे व्यवहार असतात त्यावेळी तो व्यक्ती पैसे आपल्याला काय करतो? देत असतो. काय करतो? देत असतो. म्हणजेच मग कॅश, येणारी जी कॅश असेल तर कॅश अकाउंट काय करतो आपण? कोणती आहे? 1 मार्च आहे ना. 1 मार्च 23 बाय कॅश अकाउंट डेबिट टू कोणता व्यक्ती आहे? कोण दिली आपल्याला कॅश? नारायण. यल अकाउंट क्रेडिट. नारायण अकाउंट क्रेडिट. काय करसान तुम्ही? नारायण अकाउंट क्रेडिट. तर बघा आता आपल्याला कॅश रिसिव्ड होऊन राहिली. कॅश काय होत आहे? रिसिव्ड. मग कॅश रिसिव्ड होत आहे याचा अर्थ आपली जी शॉप आहे त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला माल सेल केलेला असेल, गुड सेल केलेले असेल तर आपण डिस्काउंट देऊ त्याला. म्हणजे ही सोल्डची एंट्री आहे. कोणती एंट्री आहे? ही सोल्डची. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे परचेजची एंट्री असेल तर डिस्काउंट रिसिव्ड आणि सोल्डची एंट्री असेल तर डिस्काउंट अलाउड. कॅश जेव्हा कमसील असेल तेव्हा डिस्काउंट अलाउड, कॅश जेव्हा कमसील असेल तेव्हा डिस्काउंट अलाउड. मग इथं दिलेलं बाय डिस्काउंट अलाउड दाखवायचं. अलाउड अकाउंट डेबिट बिग कॅश रिसिव्ड फ्रॉम. कोणाकडनं पैसे मिळाले आपल्याला? नारायणकडनं. नारायण आहे की नाही. नारायण. अँड डिस्काउंट अलाउड.
डिस्काउंट अलाउ पूर्ण लिहून घ्या मित्रांनो तुम्ही. आता आपल्याला कॅश किती मिळालेली आहे 48,000. मी इथे दाखवतो 48,000 आणि त्याला आपण डिस्काउंट किती दिलेला आहे 2,000. हे 2,000 यांची ॲडिशनल 50,000. किती आहे 50,000. ह्या एंट्र्या तुम्हाला कोणीच शिकवणार नाही. या एंट्र्या बघून घ्या. या एंट्र्या तुम्हाला कोणीच दाखवणार नाही. बघून घ्या एंट्र्या बिलकुल एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये. आणि पेपरमध्येच नव्हे तर तुम्ही ज्यावेळी व्यवसाय करसाल त्यावेळेस तुम्हाला हे कामात येणार. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आणि समजून घ्या आणि ड्रॉ करा. तुम्ही जेव्हा एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटकडे जासान किंवा एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या शॉपवरती जॉबवर जासान दुकानावरती जासान किंवा तुम्ही टॅलीचा कोर्स करसान तर तुम्हाला हे टॅलीच्या कोर्समध्ये विचारतील. आला लक्षात एकदम परफेक्ट. तर बघा त्यानंतर 15 मार्च किती मार्च 15 मार्च 23 आहे ना. कॅश रिसिव्ह फ्रॉम गोविंद. कॅश रिसिव्ह फ्रॉम गोविंद. मग कॅश रिसिव्ह फ्रॉम गोविंद. आता कॅश रिसिव्ह म्हणजे कॅश येत आहे. येणारी कॅश काय करायची डेबिट. येणारी कॅश काय करायची आपण डेबिट बाय कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट. आणि टू कोण आहे गोविंद अकाउंट क्रेडिट. मग कॅश रिसिव्ड आहे. कॅश रिसिव्ड आहे याचा अर्थ आपण त्या व्यक्तीला काय केलं डिस्काउंट दिलं. बाय डिस्काउंट काय राहणार अलाउड. मित्रांनो काय राहणार अलाउड. अकाउंट डेबिट. बीइंग कॅश रिसिव्ड फ्रॉम गोविंद and discount allowed. तर त्या व्यक्तीला कॅश रिसिप्ट किती झाली आपल्याला 88,000. आपण त्या व्यक्तीला डिस्काउंट किती दिलं ना. कॅश येत आहे कमसील आहे. कमसील असेल तर डेबिट आहे. उधारीचा व्यवहार झालेला होता. ट्रान्झॅक्शन तुमचं झालेलं होतं 2,000. ॲडिशनल करा 90,000 म्हणजेच 90,000. 90,000चा आपण माल काय केला होता त्या व्यक्तीला सेल केला होता. काय केला होता सेल. त्यानंतर आता आपल्याला दिलेला 20 मार्च. टॅलीच्या वेळेस तुम्हाला लक्षात येतील शिकवतात अमाऊंट पेड. आता अमाऊंट पेड म्हटलं तर आपण अमाऊंट पेड कधी करतो ज्यावेळी कोणती तरी त्या व्यक्तीकडनं गुड्स हे परचेस केली असेल. काय केलेली असेल परचेस. याचा अर्थ ही परचेसची एंट्री आहे. कोणती एंट्री आहे ती परचेसची. अमाऊंट पेड टू भागवत या व्यक्तीला कडनं आपण माल परचेस केला. अँड डिस्काउंट ₹2,000. इथे डिस्काउंट दिलं आहे ना. परचेस सेल असं दिलेलं नाही. अमाऊंट पेड मग आपण पहिले परचेस केला असेल. आज आपण त्या व्यक्तीला पैसे देत आहे. काय करत आहे पैसे. व्यवसायामध्ये होते ना तुम्ही आजच्या आज त्याला पैसे देता का उधारीमध्ये नेताना आजच पैसे देता का नाही. भविष्यामध्ये कधी पण आपण पैसे देतो. म्हणून सांगतो की 20 मार्च अमाऊंट पेड म्हणजे टू कॅश अकाउंट क्रेडिट. म्हणजे कॅश अकाउंट काय दाखवायचं क्रेडिट. मग कॅश अकाउंट क्रेडिट असेल तर डिस्काउंट काय राहते रिसिप्ट. मी त्याला कॅश दिली तर तो मला डिस्काउंट देणार. मग तुम्हाला इथं टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट आणि बाय भागवत अकाउंट डेबिट. भागवत अकाउंट डेबिट. बिंग काय दाखवत आहे तुम्हाला आता बिंग अमाऊंट पेड टू भागवत and discount received
तर आपण त्या व्यक्तीला बघा आता मित्रांनो, इथं अमाऊंट पेड किती केली आपण भागवला 28,000. भागवतला अमाऊंट पेड केलेली आहे म्हणजे कॅश आपण दिली त्याला 28,000. किती दिली आपण त्याला कॅश 28,000. त्या व्यक्तीनं आपल्याला कॅश रिसिव्ड म्हणजे आपल्याला मिळणार आहे 2,000 म्हणजेच हे येणार आहे 30,000. किती येणार आहे 30,000 आहे की नाही मित्रांनो. हा त्यानंतर 25 मार्च अमाऊंट पेड टू श्रीकांत आहे ना. तुम्हाला यायला पाहिजे आता हे, तरीही मी करून दाखवत आहे तुम्हाला. बघा अमाऊंट पेड टू डिस्काउंट किती 25 मार्च 23. हा तर बघा अमाऊंट पेड टू श्रीकांत. मग आता बाय मी त्या व्यक्तीला कॅश दिली म्हणजे पेड. काय पेड म्हणजे गोज आउट आहे. गोज आउट कॅश असेल तर क्रेडिट करायची, कमसील असेल तर डेबिट. गोज आउट असेल तर क्रेडिट, कमसील असेल तर डेबिट. बाय कोण आहे सांगा. श्रीकांत. श्रीकांत अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड. पटकन सांगत जा डिस्काउंट रिसिव्ड. कमेंटमध्ये सांगत जा मित्रांनो क्रेडिट. डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट लिहायचं. टू कॅश पेड आहे ना. कॅश अकाउंट क्रेडिट. मग आता या व्यक्तीला आपण कॅश किती अमाऊंट पेड किती गेलेली आहे श्रीकांतला 95,000. कॅश पेड 95,000 आणि 5,000 डिस्काउंट आपल्याला रिसिव्ड झालं म्हणजेच 1 लाख रुपयेचा माल आपण काय केला होता त्या व्यक्तीकडनं परचेस केला होता. बीइंग अमाऊंट पेड टू श्रीकांत है ना. एंड डिस्काउंट रिसिव्ड. ओके मित्रांनो. आलं का लक्षात. त्या व्यक्तीला आपण कॅश दिली. गोज आउट असेल तर क्रेडिट करा, कमसेल असेल तर डेबिट करा. पण सध्या आपण कोणताही माल परचेस किंवा सेल केलेला नाही. कोणताही माल हा आपण परचेस किंवा सेल केलेला नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं त्या व्यक्तीचं नाव येणार. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं त्या व्यक्तीचं नाव आणि कॅश. नाही तर सर याच्यामध्ये गुड्स लिहिलंच नाही तुम्ही असं नाही. ते उधारीचे ट्रान्झॅक्शन होते. आज आपल्याला त्या व्यक्तीला कॅश आपण दिली आणि आपल्याला मिळाली त्याचे ट्रान्झॅक्शन आहे. एकदम मोस्ट एमपी चांगल्या पद्धतीने सांगितले तुम्हाला. बघून घ्या. एकदम 4 जे आता एंट्र्या सांगितल्या एकदम नवीनच आहेत तुम्हाला त्या. टॅलीला आहे त्या, जनरल त्या बीकॉम फर्स्ट इयरला येतात. संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला 11ला येतात. त्यानंतर आता आपल्याला आलं 23 मार्च आहे की नाही. तर या बाजूला बघून घ्या. इथं सांगतो विद्यार्थी मित्रांनो ते आता काही पुसत नाही तुम्हाला राहते ते. हा LFचा आहे की नाही. इथं काही आडवी रेष टाकत नाही. बघा 27 मार्च 23 कॅश सेल म्हणजे पैसे सेल होतात का नाही. आपण काय सेल केलेलं आहे गुड्स म्हणजे गोज आउट काय आपली गुड्स आणि कमसील काय कॅश म्हणजे माल अगर सेल केलेला असेल तर कमसील कॅश आहे काय आपली कॅश. मित्रांनो पहा हे तुम्हाला इथं याच्यासाठी दाखवतो. आडवी रेष मारता नका. सेकंड पेजवर तुमचं असेल तर बाय कॅश सेल म्हणजे कॅश येत आहे. कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट. बीइंग गुड्स नाही कॅश सेल. त्यांनी जे दिलं तेच लिहायचं. काहीच टेन्शन नाही घ्यायचं. किती 4,532 डेट पर्टिक्युलर लेजर फ्लोर अमाऊंट आणि अमाऊंट. अलग लक्षात मित्रांनो. त्यानंतर पहा आता सेकंड 30 मार्च 23 कॅश परचेस. अरे पैसा परचेस केला जाते का नाही मित्रांनो हे लक्षात ठेवायचं. परचेस काय करतो आपण गुड्स. कोणतीही गुड्स म्हटलं तर संपूर्णच आलं त्याच्यामध्ये. त्यानंतर
आता कॅश परचेस म्हणजे गुड्स कमसील, गुड्स काय राहणार कमसील, कॅश काय राहणार गोज आउट. हा हे लक्षात ठेवा. नवीन एंट्री आहेत ह्या संपूर्ण बाय कॅश परचेस गुड्स येणार आहे, गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट being cash purchase किती 8322 व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा मित्रांनो. म्हणजेच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचेल. आलं का लक्षात? तर बघा या बाकीच्या समजा या बाजूला तुम्हाला 4 एंट्री दाखवल्या, त्या बाजूला दाखवलेल्या. ओके मित्रांनो, समजलं नसेल समजलं कमेंट्स करा. व्हॉट्सअप नंबर दिलेला समाजा त्याच्यावरती मला सांगा. काही अडलेलं असेल तर, नाही समजलं असेल तर सांगा. ओके काहीच टेन्शन नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ती छोटंसं बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन हे मिळत राहणार. काय होणार प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार. तुमच्या मित्रांनाही सांगा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.